कुठं आलो आपण? अक्कलकोटला. दोनशे ते 250 जण बसतात इथे एका टायमाला महाप्रसादासाठी. दर्शन झालं स्वामींचा आणि गाभाऱ्यात आहो आपण आता. मध्ये रुद्राक्ष त्याच्याने बनवलेलं आहे. हे बघा. कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम भारी मस्त. नमस्कार मंडळी, मी ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर पोहोचलोय 12 तासाचा प्रवास करून अक्कलकोटला आणि आता स्वामींचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. पूर्ण फॅमिली आहे ती रेडी होते. आमचा रूम दाखवते, हे बघा, हा आमचा रूम आहे. दादा बसलाय. त्याच्यानं अक्कलकोट नंतर आपण कुठं जाणार आहोत? गाणगापूरला. हां, तर तिकडं जाणार आहोत. मस्त दर्शन घेऊया पहिले स्वामींचा आणि मग तिकडं जाऊया. जर व्लॉग मोठा झाला तर दुसरे व्लॉगमध्ये दाखवीन. बाकी चला, जे काय मला इकडचा घेता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. चला सुरू करूया हा व्लॉग. पहिले हजेरी मामाने लावलंय, बस बाकी कोणच तयारी नाही. मी दुसरा आणि तिसरा. आम्ही रेडी आलो. अजून सगळे मेकअप करतायत. मेकअप चालू आहे. मम्मी मस्त रेडी झाली आता. सामान वगैरे घेऊन आता आम्ही निघू. सगळेजण मस्त निघले. आता दर्शन घ्यायला जाऊ. चला, इथून आतमध्ये आणि इथून बाहेर म्हणजे या साईडला तिकडं ऑटो लागतात गाणगापूरला जायसाठी. आणि आता इथं आतमध्ये दर्शनासाठी चाललोय बघा आपण. काही पद्धत झाली. सगळ्या बॅगी सगळा माझी इथं. हां, मी फक्त चालते घेऊन. हाताला मुंग्या आल्या माझ्या. आता ही पण बिचारी बघा. शे, एक असाच ते यांचं सामान अंग सगळा गेला आणि मला दिलं सगळा. कुठं आलो आपण? अक्कलकोटला. स्वामींचे दर्शन घ्यायसाठी आलोय. आणि हे बघा, सगळी जण मस्त आता रेडी झालीत. गाडीत फक्त आमच्या बॅगा टाकल्यात आणि आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत. मस्त दर्शन करून नाश्ता वगैरे कधी होते काय माहिती, पण भूक लागली. त्यांना नाही लागली पण आम्हाला. हे बघा, इथं मस्त महाराजांची मूर्ती दिसते घोड्यावरती. पहिले चहा पिऊया इकडं आणि नंतर मग दर्शनाला जायचं. आता प्लॅन मध्ये काहीतरी वेगळा चेंज केलाय. पहिले गाणगापूरला वाटतं जायचंय ना. हा, त्याच्यानंतर मग इथं. बाकी चला, चहाचा आस्वाद घेताना सर्वजण. चला, अक्कलकोटला आल्यावरती हे स्वामींजवळ तर तुम्ही येणारच, कारण इथं हर एक व्यक्ती जो येते तो इथं फोटो काढायला येते स्वामींच्या इथं. आणि आता बघा, सगळी जण रांगेत थांबलेत फोटो काढण्यासाठी. फोटो काढून झाल्यावरती आपण पुढं जाणार आहोत. आणि इथं महाराजांची मूर्ती सुद्धा आहे, ती सुद्धा खूप भारी आहे. वातावरण पण एकदम मस्त गारगार वातावरण आहे. स्वागत आहे तुमचा अक्कलकोटला. भरपूर गर्दी आज सोमवार आणि रविवार आहे, त्यामुळे गर्दी बघा या साईडला किती आहे. आम्ही आता संध्याकाळच्या टायमिंगला चाललोय दर्शनासाठी. आमचा मध्येच ॲक्च्युली प्लॅन थोडासा वेगळा झालेला, तर आम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये समजेल काय प्लॅन झाला. तो गाणगापूरचा प्लॅन होता, तो व्लॉग बनवला, मजेदार होता. आता इथं फुल गर्दी आहे. सॅटर्डे आहे आज म्हणून खूप गर्दी आहे. सॅटर्डे आणि संडे विकेंडचा वार आणि त्याच्यात खूप गर्दी आहे आज. मला मस्त दर्शन झालं स्वामींचा आणि गाभाऱ्यात आहो आपण आता. आणि इकडे सगळी जण बसलेली आहेत म्हणजे. आणि आज फुल गर्दी आहे. खूप पीसफुल वाटतंय. इथं म्हणजे एकदम शांती वाटते. तरी पण इथं स्वामींना बघितलं, एकदम शांत झालो. वातावरण पण एकदम मस्त आहे. आणि स्वामींचं दर्शन झाला. सकाळी येणार होतो पण सकाळी आम्ही गेलतो तिकडे नसतो गेलो तर रात्र झाले असते जास्त, म्हणून पहिले
आपण जाऊ रूम वरती वगैरे. आपला काय जेवणाचा वगैरे प्रोग्राम असेल तो ब्लॉग आपण कंटिन्यू ठेवू. पण अक्कलकोटला स्वामी बोलवल्याशिवाय कोण येत नाही आणि हे खरं आहे. बाकी आलो स्वामींना भेटलो, खूप भारी वाटलं. मन एकदम भारी वाटलं. हे बघा दर्शन वगैरे मस्त झालंय. कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम भारी मस्त खूप छान खूप छान वाटलं. हो मस्त. खूप पीसफुल वाटलं, खूप छान वाटलं. डायरेक्ट मस्त, एंट्री भेटली तर छान. एकदम भारी वाटलं. भारी घेऊन एकदम भारी वाटलं. एकदम प्रसन्न वाटलं. या साईडला जो स्वामींचा फोटो आहे ना, तो ऍक्च्युअल मध्ये रुद्राक्ष ते मणी असतात त्याच्याने बनवलेला आहे. हे बघा झूम करून तुम्हाला समजेल बघा. हा हे बघा दिसते बघा, तुम्हाला दिसत असेल झूम करून. आता बाहेरच्या साईडला आपण निघालोय आणि या साईडला बघा मस्त जे जे तुम्हाला पाहिजे इकडं बुक वगैरे माला वगैरे ते तुम्हाला इथं भेटून जाईल. खूप असं सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, छोट्या छोट्या. छोट्या छोट्या बघा स्वामींच्या मस्त मूर्ती आहेत. हा मस्त वाटते. माला वगैरे पण आहेत बघ. हे बघ गाडीत वगैरे लाव, असं गाडीत लावतात ते मूर्ती ना. खूप सुंदर आहे. मस्त वाटते बघा. आम्ही ॲक्च्युली मागवलं याच्यातली इकडचीच म्हणजे मागवली. ती भारी आहे. भारी म्हणजे स्वामीच भारी आहे. त्याला बाहेरच्या साईडला आलं. इथं पण बरीच दुकानं आहेत, सगळी लाईन आहे. विषय आता गंभीर झालाय कारण आम्ही जेवणाचं सगळं सामग्री आणलेली. असं टाकी ना 5 जण बसती ना एवढा सामान घेऊन आलं. 5च्या सीटवर सगळ्या जेवणाचं सामान आहे आणि टेबल खुर्च्या घेऊन आलोय. का तर जेवण बनवू आणि जेवू, पण नाही आम्हाला महाप्रसाद खायला, महाप्रसाद खायला, महाप्रसाद खायला आणि आता महाप्रसाद खायला. साधं चहा पण नाही केलाय ना. त्या पण नाही केला. आता तो जसा लोक इकडे तिकडे आहेत, अर्धी लोक इकडे अर्धी लोक तिकडे. चहा कसा बनणार? फक्त आम्ही सोबत आहोत आणि आता आम्ही चाललो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. पंढरपूरला जायचंय, त्याच्यानंतर महालक्ष्मीला जायचं होत्या आणि नंतर ज्योतिबाला. नंतर आम्ही घरचा असता. नंतर तू जातोय घरी. मॅन जातोय. अनिकेत पटेल मॅन फ्रॉम जातोय. अनिकेत पाटील मॅन फ्रॉम जासोय. मध्ये 8 वाजता चालू होणार आहे महाप्रसाद आणि लाईन बघा आत्ताशीच किती आहे. 4ही रांगा होत्या तर 4ही रांगा भरल्या. जासेकर बघ वेटिंगवर आहे. काय विचार चालू आहे त्याचा? हां गंभीर विचार चालू आहे काहीतरी. ओ जासेकर पार्टी पण लाईन आहे. त्यांना जेवायला बसतात बघा या साईडला. एका टायमाला ना 200च्या जास्त ना 200च्या जास्त जण जेवायला बसतात. पहिल्यांदाच आलो आपण इकडं, म्हणजे अक्कलकोटलाच मी पहिल्यांदा आलो आणि आता इकडं महाप्रसादचा लाभ घ्यायला सुद्धा आलो. तुम्ही येता का आलेले आहात बराच वेळा? बराच वेळा आलेला आहात म्हणजे. पाणीची सोय करतोय बघा काका. हा एक मिनिट. हा दुपारी झोप कधी लागली? झोप लागली पण आता भूक पण लागली ना. माझ्यावर चांगला वाटतं, त्याच्यावर चांगलं वाटते. दोघांसोबत दुपारी हा नाही बोलला. असं नाही. मी नाही बोललो दुपारी. मी नाही असं काय बोललो. लालबागला पण तुमच्यासोबत चांगला नाही मी असं काहीच नाही बोललो. आजी बघा कशी 200 लोकांची सोय असते जेवणाची. 200 ते 250 जण बसतात इथे एका टायमाला महाप्रसादासाठी. हे बघा
असे लोक बाहेर थांबले. आपलं झालं त्यांचा विचार करायला पाहिजे ना. लाचचा माणूस 11:30-11:15 चला महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही पोहोचले आता आमच्या बोटीत बसमध्ये बोटीत नाही बसमध्ये. आणि अशी कानटोपी घालून आता गप शांतपैकी सगळेजण झोपणार आहेत. हा व्लॉग संपवतो इथंच. उद्या पंढरपूरला भेट होईल आपली. चला कोल्हापूरला रात्री पंढरपूर नाही पंढरपूर नाही तो आहे टेन्शन मध्ये ड्रायव्हर कॅन्सल. ओके कोल्हापूर प्लॅन चेंज कोल्हापूरला भेटूया उद्या. चल बाय बाय. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. चांगला होता ना अनिकेत दा? हां चला भेटूया उद्याचे व्लॉग. तोपर्यंत बाय बाय. संतोष मामा